ऐका, पहिल्या सेमीमध्ये 10 ची 10 बैलगाडी मालकांनी या ठिकाणी आपली पावती ज्यांच्या मोबाईल मध्ये आहे त्या 10 ची 10 बैलगाडी मालकांनी स्टेजच्या पाठीमध्ये मगच पैसे आणि सलीम आहे, पप्पू म्हणले, सुनील मुळीक आहे, गाड्या सुटल्या, लढत चालू झाली सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेडगाव केसरी मैदानाचा सेमी फायनल 2 सुटला आणि 2 मध्ये लढत चालू झाली. ऐतिहासिक मैदान, या मैदानातले सेमी 2 पळतोय, 10 गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे. अलीकडे मानकरकरांचा वादळ आहे, पलीकडे शक्कर आहे, तिकडे 4x4 गजा आहे, लढत झाली आणि अखिल ड्रायव्हर हेवी ड्रायव्हिंग. बघा अडकूनच बसले, निघता अडकून बसले, पाच छकड्यात अडकून नाही. मी सांगितलं होतं डिस्क ब्रेक लागणार पण गाडी बंद खाली आपण असणार आहे. नशीब काला घुसला नसेल तर बाहेर नाही बर का उड्या मारणार. अहो पुन्हा म्हणणं का मला मारलं म्हणून. ऐका गाड्या सुटल्या, सेमी फायनल या मैदानाचा 3 सुटला आणि 3 मध्ये लढत चालू झाली. 10 गाड्या आणि 10 गाड्यांचा संग्राम. लढत चालू, काटाकी लढत. पलीकडे या ठिकाणी हरणे, अलीकडे बकासूर आहे, पलीकडे बुंग आहे, दोघात लढत. अलीकडे बबलूच्या पलीकडे बारक्या, अलीकडे बबलूच्या पलीकडे बारक्या, लढत झाली. पलीकडे हरणे, काटाकी लढत झाली लढत. फुटल्या डोळ्याचं पारणं ज्यांनी पाहिलं त्यांनी. पलीकडे हरणे आणि भुंगा पाळा, अलीकडं लखन आणि बकासूर पाळा, दोघात लढत. 4 ऐका, ज्या गाडीला दोन्ही गाडी मालक लक्षात घ्या, निकाल दिला जाईल आणि गाड्याला तिथंच मार्किंग केलं जाईल. इकडे आणू नका, इकडे गाडी आणू नका. हॅलो, बंद झालं. हॅलो 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 हॅलो. बकासूर पाळा, दोघात लढत. 4 ऐका, ज्या गाडीला दोन्ही गाडी मालक लक्षात घ्या, निकाल दिला जाईल आणि गाड्याला तिथंच मार्किंग केलं जाईल. इकडे आणू नका, इकडे गाडी आणू नका. हॅलो, बंद झालं. हॅलो 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 बंद झालंय. हॅलो 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 सोन्या म्हणते. हॅलो 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 आवाज सोडायचं. हॅलो हॅलो आज हॅलो 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 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय आणि समालोचन करताना या ठिकाणी 1,000 रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आलंय. आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे. अच्युत आणि महादेव यांच्याकडून गाड्या सुटल्या, लढत चालली. सेमी 4 सुटला, 4 मध्ये सुंदर लढत चालली. सुंदर गाड्या पळतायत, सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत. 4 पळतोय बघा, कशी काटाकीर लढत चालू. 4 मध्ये लढत काटाकीर चालू. कोण कोणाला कमी नाही. 8 पळाचा माळा पळतोय, अतिशय सुंदर. अलीकडे सरपंच, पलीकडे हनु, अतिशय सुंदर. हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. अलीकडे छोट्या आणि पलीकडे हनु, दोघात लढत झाली. परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी ड्रायव्हरने हात चलाकीपणा केला आणि विजयाला घवसणी घातली. लढत झाली 2 गाड्यामध्ये, पलीकडे हनु आणि अलीकडे छोट्या. पलीकडे आणि अलीकडे सरपंच मध्ये 2 गाड्यात लढत झाली. हे जरा ऐका, गट पास वाले ना इथं आयोजक आहेत. पाटील शेठ देगाव रिक्षा संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून बकासूरचा बबली मी 5.
अरे तो काय चालू करतो तो चालू कर चालू कर वायऱ्या सगळ्यात वाढल्यात काय आवाज येण्यात आलाय बंद झाले बघा 1.5 वर्षाचा हॅलो 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 सेमी क्रमांक 4चा निकाल सेमी फायनल 4चा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून पाहिली गाडी भद्रा मारुती प्रसन्न छत्रपती संभाजीनगर मोलसे डुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर असे गाडी पाहिले उजळा पाला श्रुती भोईर गोळोळे यांचं या ठिकाणी टिटवी पाहिले आणि त्याच्या दुला पाला राणा विला देशमुख पलवान ग्रुप वाय आणि डीएसपी ग्रुप अंबरनाथ यांचा या ठिकाणी सरपंच पाला सुंदर अशी गाडी आणली मूर्तीलाल पण कीर्तिमान छोट्या लेवल कोराळेकरांनी गाडी फायनलला पात्र गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा 5 आहे ना 5 सुटला आणि 5 मध्ये धुरा उडायला सुरुवात झाली लढत चालू आहे लक्ष द्या बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणा लागला अलीकडे म्हणे माकड दोघात लढत पलीकडे रायफल अलीकडे माकड खाटा कीर लढत दोघात लढत झाली पलीकडे शिरसवडीचा बारक्या अलीकडे आवारवाडीचा नितीन दोघात लढत काटा कीर लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसाद श्रेयस प्रमोद सेठ घुले पाटील तालीम संघ महम्मदवाडी वडूज या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले घरचाच पाला उजवीला पक्षा पाला आणि डावीला या ठिकाणी मध्यंतरीचा काळ वाईट होता बैल या ठिकाणी आजार होता 6 महिन्यानंतर या ठिकाणी बैल मैदानात काढला आणि आज या ठिकाणी बैल फायनलला पात्र झाला असा या ठिकाणी महाकाल ग्रुप वडूजकरांचा महाकाल पाहिला नगरसेवक अमोल सेठ वाघमारे वडूजकरांचा महाकाल आणि प्रमोद सेठ घुले पाटील महम्मदवाडी यांचा पक्षा वडूजकरांचा गावचा साज मागा सुंदर अशी गाडी पाहिली त्याबद्दल या ठिकाणी राणा विला देशमुख वायकर यांच्याकडून 3 वरती बनगर खोरी फलटण 4 वरती बोंबाळे 5 वरती वाठेगाव 6 वरती कातळ खटाव 7 वरती अडेरी कल्याण 8 वरती मराठवाडा 9 वरती उंबरमळे आणि 10 वरती कराड हा सेमी 6 सोळा गाड्या सुटल्या लढत चालू सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेडगाव केसरी मैदानाचा सेमी 6 सुटला 10 गाड्यामध्ये लढत चालू आहे 10च्या 10 गाड्या पळतायत लढत चालू आहे त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हर अलीकडे सुंदर आहे पलीकडे मथुर आणि सर्जा अलीकडे तेज लढत झाली अलीकडे सर्जा आणि पलीकडे मथुर पळाला लढत झाली काटा कीर लढत झाली पलीकडे मथुर पळाला अलीकडे चिखले पनवेलकरांचा तेजा दोघात लढत पलीकडे विठ्ठल लढा आणि अलीकडे मांडव्याचा अशील दोघात लढत काटा कीर दोघात झाली का चौघात झाली ज्यांनी लाईनवर बघितलं त्यांनाच कळणार आहे कारण लढत शेवटच्या क्षणापर्यंत झाली आणि सगळ्या गाडी मालकांनी आणि ड्रायव्हरांनी कस पणाला लावला आणि खरोखर लढत झाली पंचांचा निर्णय आणतो विपुल गायकवाड या ठिकाणी आणि या महाकाल बैलाचे विशाल मेमाने यांच्याकडून या ठिकाणी मगाशी सुंदर गाड्यांनी बकासूरची त्याबद्दल बघू त्याला या ठिकाणी ऑनलाईन आहे 2000 रुपयाचं बक्षीस आहे मालक इकडे याला सांगोल्यामध्ये लाईव्ह स्पर्धा बघितली आणि या ठिकाणी बघू ऑनलाईन बक्षीस पाठवलं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे सुमित वाघमारे वडूजकर याच्याकडून या ठिकाणी सुंदर गाड्यांनी नितीन डायव्हरला 1500 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना 500चं बक्षीस आपला मनपूर्वक धन्यवाद आणि रेषा मोकळी करा आप्पा निकाल घ्या पुढचा सेमी सुटण्यासाठी सज्ज झाला सेमी क्रमांक 7 1 वरती सुपणे 2 वरती रिएठरे 3 वरती पिंपलास भिवंडी 4 वरती पंधरे 5 वरती गुणावरे 6 वरती झरे 7 वरती पळशी 8 वरती लोणंद 9 वरती अंबरनाथ आणि 10 वरती धासुर्णे तळवळे हा सेमी 7 तात्याचा चिंदे पाटील याच्यावर या ठिकाणी
सरपंच सुंदर असे गाड्यांनी छोट्या ड्रायव्हरना त्याबद्दल या ठिकाणी छोट्या ड्रायव्हरला 500चं बक्षीस आलंय. रावल्या वजीर बैलाचे मालक तात्या गाड्या सुटल्या सेमी फायनल 7 सुटला आणि 7 मध्ये लढत चालली 10 गाड्या आणि 10 गाड्यांचा हा रणसंग्राम 9 गाड्या पटत 9 गाड्यामध्ये सुंदर लढत चालू लढत काटा किरे 8 पायाचा माळा कधीच कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर अलीकडे सोने आणि पलीकडे फाजीलराव मालकाचा ड्रायव्हरवर बराच विश्वास आहे असा ड्रायव्हर आता या ठिकाणी सुपर फास्ट गाडी पळवली 8 लावून घ्या बापू 8 लावून घ्या पलीकडे वेचल्याचा बबलू आणि अलीकडे दोघात लढत झाली लढत काटा किर झाली 8 लावून घ्या एक वाटी माणिक बाबू पाटील ठाणे वाघवीर मुंबई दुकाला अजून पेंडिंग आहे सेमी फायनल 7चा निकाल 7 मध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालका बबलू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले पाला कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद विहान शिवाजी पाटील पडलेगाव याचा या ठिकाणी फाजीलराव आणि त्यांच्या विरुद्ध डावीला पाला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस खंडू सुंदर असे गाडी पाहिले फाजीलराव आणि खंडूची गाडी सुंदर अशी गाडी आणि बबलू ड्रायव्हर वेचवेकराने गाडी या ठिकाणी फायनलला पात्र 8 सुटण्यासाठी सज्ज झाला 8 सुटण्यासाठी सज्ज झाला आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या सेमी फायनल 8चे 10 गाडी मालक गाड्या व्यवस्थित लावा 10 नंबर तासावली बैलगाडी जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हर अलीकडे ओमे आणि हरण्या दोघात लढत झाली पलीकडे राणा पाला आणि अलीकडे ओमे आणि हरण्या पाला दोघात लढत झाली 9 लावून घ्या सेमी फायनल 9 लावून घ्या विवोचा एक मोबाईल पडलाय कोणाला सापडला असेल तर आणून द्या गाड्या सोडाय गेले 9 या बाहेर या मला वाटतंय मी जवळपास 2 तास झालं या लहान मुलाचं नाव सांगितलं नव्हतं श्रवण नितीन सुतार राहणार बोध तालुका खटाव जिल्हा सातारा आणि तो आज या ठिकाणी पुणे येथे शिकत असताना या बैलगाडी क्षेत्रातले बिंजोडचे खेळाडू आदरणीय राहुलदादा पाटील आरिवली कल्याण आणि विठ्ठल नाना बुध यांचं त्याने या ठिकाणी चित्र रेखाटलेलं आहे आणि त्यांना ते या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे दोघांना मी 2 तास झालं बोलवतोय दोघांनी स्टेजकडे लवकरात लवकर यायचं आहे कारण हा कार्यकर्ता 2 तास झालं उभाच आहे त्याला खुर्ची पण नाही बसायला जरा लवकरात लवकर या त्याची काळजी घ्या सेमी फायनल 8चा निकाल 8 मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावली गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या किशोरचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले भद्रा मारुती प्रसन्न मनोहर चव्हाण पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी गावचा साज पाहिला हरणे आणि ओम्या सुंदर अशी गाडी आणली किशोर ड्रायव्हरनं पात्र ओम्या आणि हरण्या हरणवाले सज्जवा 1 वरती निनाम 2 वरती ओगलेवाडी 3 वरती आटेपुरी जालना 4 वरती ओगलेवाडी 5 वरती राजापूर 6 वरती वाई 7 वरती घरनिकी 8 वरती आगाशिवनगर 9 वरती पुसेगाव आणि 10 वरती सरपंच जंक्शन हा सेमी 9 करोडी छत्रपती संभाजीनगर करोडी 9 सुटतोय हा 9 सुटण्यासाठी सज्ज झाला होण्याची सुंदर अशी गाडी आणली विठ्ठल ड्रायव्हरनं
छत्रपती संभाजीनगर. गाड्या सुटल्या. सेमी फायनल या मैदानाचा 9 सुटला आणि 9 मध्ये 10 गाड्या आणि 10 गाड्यांचा हा रणसंग्राम. परत एकदा लढत चाललेली सुंदर गाड्या पळत आहेत. बघा कशी लढत आहे. पलीकडे सुंदर सुंदर आहे, अलीकडे बलमा लढत चालू. हे बैलगाडी क्षेत्र आहे. इथं सगळं मिळणार, फक्त वेळ आल्या आणि या समयाला आली पाहिजे. या वेळ आली पाहिजे. सुंदर लढत झाली. लढतीचा निर्णय पंचांच्याकडं. आणि या समयाला शुभागमन झालं. या मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि खऱ्या अर्थानं जलक्रांतीचा जनक सन्माननीय जयकुमार गोरेभाऊ यांचं शुभागमन झालं. या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं पेडगावकरांनी निमंत्रण दिलं. बैलगाडी क्षेत्रातली पंढरी अनुभवण्यासाठी मी विनंती करणार आहे भाऊंना, आपण व्यासपीठ लढत झाली. तिचा निकाल आहे तास क्रमांक भाऊ. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पेडगावकरांनी प्रत्येक वर्षी रेकॉर्ड मोडलं. या वर्षी 1000 गाड्यांची नोंद झाली. उद्याही 1000 गाड्यांची नोंद आहे आणि महाराष्ट्रातलं रेकॉर्ड ब्रेक मैदान आहे. आज 2 वाजता 100 फेरे पूर्ण झाले. सेमीफायनल खाली गेला आणि शेवटचे 2 सेमी बाकी आहेत. बघा, पटकन बघा. आहे का, राहिली का? थांबा, मला निकाल पुकरू द्या, मग पुकरा. या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी पळवली ती फाजिलराव आणि खंडूची गाडी. त्याबद्दल या ठिकाणी फाजिलराव बैलाचे मालक विहान शिवाजी पाटील पडलेगाव आणि शौर्य गोवेकर लोणंद, सागर शेठ शेळके आणि अनिकेत भैया कदम यांच्याकडून सुंदर गाड्याने बबलूला या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. बबलू ड्रायव्हर वेचल्याचा सेमी फायनल 9चा निकाल. सेमी फायनल 9 मध्ये सुंदर आणि डोल्याचं पारणं फेडणारी लढत झाली. त्या लढतीमध्ये तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न सार्थक विजय पाटील विंग या गाडीचा प्रथम क्रमांक करा. सुंदर असे गाडी पाले उजला पाला सार्थक विजय पाटील आकाशनगर कारगिल बेरोटने गंगाराम माळी भोपर आणि मुन्ना घोरपडे विंगकराचा सुंदर पाला आणि त्याच्या जोडला या बैलगाडी क्षेत्रातला बॉस म्हणून ज्याला संबोधलं जातं असा या ठिकाणी निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगळे याचा या ठिकाणी सुंदर पाला. सुंदर अशी सुंदरची गाडी आणली अंबरनावर ओटकराने. सकाळपासून सहकार्य केलं तेवढं केलं असतं. तर पैलवान सुदामसर भोसले बौद्धन पुणे यांच्याकडून बौद्धनवाई यांच्याकडून या ठिकाणी छोट्याला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ऑनलाईन आलं आहे. सेमीला बक्षीस मोबाईल चेक करा. सेमीला सुटतो 1 वाटी वडखी, 2 वाटी मोलसी, 3 वाटी दातेवाडी, 4 वाटी सैदापूर, 5 वाटी पिंपलास भिवंडी, 6 वाटी धायवाडी सातारा, 7 वाटी करंजे, 8 वाटी किल्ले मच्छिंद्रगड आणि 9ची गाडी कळसकर. हा या मैदानाचा सेमी क्रमांक सेकंड लास्ट 10 सुटण्यासाठी सज्ज आणि 10 मध्ये 9 गाड्या आहेत बापू, 11 मध्ये 9 गाड्या आहेत. 16 गाड्या 16 गती घ्या बापू. गाड्या सुटल्या या मैदानातला 10 सुटला आणि 10 मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे. सुंदर एक गाडी बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या. बाहेर गेलेल्या गाडीवर लक्ष द्या आणि या गाड्यांच्या मध्ये धुळा उडायला सुरुवात झाली. लढत चालू झाली. सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत. हे बैलगाडी क्षेत्र आहे. ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास आहे, ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनिश्चित आहे. पलीकडनं गाड्या आहे. या ठिकाणी विठ्ठल शेठ चव्हाणनेर यांच्याकडून अमर ड्रायव्हर वणकरांनी आता सुंदर गाडी पळवली. त्याबद्दल 1000चा इनाम आणि समाजनकर्त्यांना 500चा इनाम आहे. मनपूर्वक धन्यवाद. झाली माग माल पुढे मारत यायला लागला. सुकाई प्रसन्न खेरडी कातळवाडी राकेश दाते चिपळूण रत्नागिरी यांच्याकडून समालोचनकर्त्यांना 100 रुपयाची भेट. आपलं मनपूर्वक धन्यवाद.
11 शेवटचा सेमी 11 सुटण्यासाठी सज्ज 11 सुटण्यासाठी सज्ज मैदानामध्ये आतून येणार. चला बाहेर या. एक वरती आगासी नगर आणि 11चा निकाल थर्ड अंपायर कडे गेला. तोही निकाल पेंडिंग आहे आणि 6चा आप्पा 6चाही निकाल जरा पटकन घ्या कारण फायनलच्या चिठ्ठ्या काढायच्या परत. हा दोन निकाल पेंडिंग आहेत. हा गाडीची चावी सापडलेली आहे. जे जे गाडी घेऊन आलेले त्यांनी एकदा खिशात हात घाला. चावी घेऊन जावा आणि त्या गाडी कुठं लावली सांगून जावा. मोठ्या गाडीची गोष्ट. हा ड्रायव्हिंग लायसन्स पडलंय बघा कुणाचं नाव आहे का त्याच्यावर. काय नाव आहे. एवढं शिकलो असतो तर युवराज गुलाबराव पिसा. सुनील मोरे सरकार आपण स्टेजकडे या. चोराडकरांचा लायसन हरवलेला आहे घेऊन जावा आणि ते माझ्या खिशात आहे घेऊन जावा आणि आजच घेऊन जावा. उद्या मी येणार नाही. भाऊ बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हणून पेडगावच्या मातीला पाहिलं जातं. गेले अनेक वर्ष आपल्याला निमंत्रण दिलं जातंय पण कुठेतरी घोळ होतं आणि आपण मैदानाला येऊ शकत नव्हता. पण यावर्षी आग्रहाचं निमंत्रण आपण स्वीकारलं आणि ही बैलगाडी क्षेत्रातली पंढरी अनुभवण्यासाठी आपण पेडगावच्या मातीमध्ये आला. पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. या अखंड महाराष्ट्रातील बैलगाडीवरती प्रेम करणारी श्रोते मंडळी, अखंड महाराष्ट्रातल्या बैलगाड्यावरती प्रेम करणारा श्रोते मंडळी, मुंबईहून, बेंगलोरहून, नांदेडहून, अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत आणि महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे बसायला गॅलरी आहे. गाड्या सुटल्या. या मैदानाचा शेवटचा सेमी क्रमांक 11 सुटला. ज्या 11 मध्ये 9 गाड्या आहेत आणि 9 गाड्यांचा हा रणत संग्राम आहे. लढत चालू आहे. क्रमांक सेमी 11 मध्ये लढत आहे. काटाकी लढत. 9 गाड्या पळतायत. 9 गाड्यामध्ये सुंदर लढत आहे. पलीकडे हनु अलीकडे दादा दोघात लढत. हनु की दादा काटाकी लढत झाली. हा दोन पेंडिंग निकाल आहेत. मोरे सरकार आपण स्टेजकडे या. या बैलगाडी शर्यतीला भाव 9 वर्ष शर्यत बंद होती आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून एक पैलवान पुढे आला आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव झाला आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा मिळाली. सातारा जिल्ह्यातलं वाई तालुक्यातली वाईची भूमी आणि शेवटी पैलवान असल्यानंतर सगळ्या गोष्टी शक्य होतात असं खऱ्या अर्थानं निर्णय क्षमता असणारा अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि पेडगाव ग्रामस्थांनी दरवर्षी विक्रम मोडलाय भाऊ आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यतीत इतिहास केलाय. सकाळी 8ला मैदान चालू झालं. 2ला 1000 गाड्या पळून मोकळ्या झाल्या. 2 वाजता